अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर झालाय। दरम्यान कोरटकरला पोलीस चौकशीसाठी यावं लागणार असल्याची अट सुद्धा घालण्यात आली आहे। प्रशांत कोरटकर 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये होता। 30 मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन मंजूर केला। दरम्यान सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरवर 2 वेळा हल्ल्याचाही प्रयत्न झाला। त्यामुळे सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी कोरटकरकडून करण्यात येते। त्यासाठी कोरटकरच्या वकिलाकडून कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना अर्ज करण्यात येणार आहे। हा जामीन मिळाल्यानंतर मला प्रथमदर्शनी सुद्धा असं वाटते की केवळ कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षा किती आहे याचाच विचार करून जामीन देणं थांबलं पाहिजे। कारण की प्रशांत कोरटकरनी जे वक्तव्य केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आणि जिजाऊ माँसाहेबांबद्दल सुद्धा, आणि नसलेला एक ब्राह्मण आणि मराठा असा वाद पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा व्यक्तींना जामीन द्यायला नको, केवळ प्रक्रियावादी विचार करून जामीन देणं थांबलं पाहिजे असं या प्रकरणामध्ये तरी मला वाटते।